आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील झालेली आहे ती घटना अतिशय दुर्दैवी आहे। त्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चित केली जाईल। पण माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद सायंकाळी 4:30 ते 4:45च्या आसपास परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी सिंबॉलिक संविधान पुस्तिका आहे ती सिंबॉलिक संविधान पुस्तिका एका व्यक्तीने काढून खाली टाकली। त्या ठिकाणी तात्काळ आजूबाजूला जे उपस्थित नागरिक आणि जवळ थोड्या अंतरावर जे पोलीस होते ते पोहोचले। त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि माझं या घटनेच्या अनुषंगाने सर्वांना आव्हान राहील की कुणीही अफवा पसरू नका, शांतता राखा। तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि माननीय जिल्हाधिकारी सरांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि प्रशासनाच्या मार्फत ही सिंबॉलिक संविधान पुस्तिका जशी आहे तशी बसवून देण्यात येणार आहे। तरी सर्वांना परत एकदा मी आवाहन करतो की शांतता राखावी आणि कोणतीही अफवा पसरू नका। धन्यवाद। मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो। यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे। राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना देशाचे पंतप्रधान यांनी संविधानाचा सतत त्या ठिकाणी आदर केलाय, सन्मान केलाय आणि जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोण आहे शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे।